तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर हे 5 मुद्दे जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर त्या पोलीस भरतीमध्ये तुमची 100% सिलेक्शनचे चान्सेस आहेत. तर आपण अजिबात वेळ न घालवता डायरेक्ट आपण मुद्द्याला सुरुवात करूया, जेणेकरून आपला व्हिडिओ लवकरात लवकर कव्हर होऊन जाईल. तर सगळ्यात पहिला मुद्दा असा असणार आहे, की सध्या चालू असलेल्या अफवांवर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवायचा नाही. जसं की काल परवा दिवशी एक फेक जी आर प्रकाशित झाला, जसं की इव्हेंटमध्ये बदल किंवा अजून काय असे बरेच होत जातील भरती येईपर्यंत. कारण हे सगळे फेक प्रत्येक वर्षी येत असतात. त्यामुळे ह्या गोष्टीवर आपण जरा कमी लक्ष द्यायचं आहे. खास करून आपण पहिल्यांदा शहानिशा करायची आहे, की हे फेक आहे का राज्य सरकारचा अधिकृत जी आर आहे कोणता. तर काल परवा जो जी आर आला होता याबाबतीत कोणतेही तथ्य आढळून आलेले नाही. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही ध्यानात घ्यायची आहे, की अफवांवर कोणत्याही पद्धतीचा विश्वास ठेवायचा नाही. तर आता आपला दुसरा पॉईंट असणार आहे, की सध्या जाहिरातीचं वातावरण आहे किंवा पोलीस भरती जर चर्चा नसली तरी आपण आपली मैदानी चाचणी प्लस लेखी चाचणी ही कंटिन्यू चालूच ठेवायची आहे. ती अजिबात बंद करायची नाही. हा दुसरी चूक आहे, ही तुम्ही अजिबात करायची नाही. कारण सगळ्यात सगळ्यात जास्तीत जास्त चूक जर पोलीस भरतीमध्ये कोणती होत असेल तर हीच होते, की अजून पोलीस भरती 2 महिने 3 महिने किंवा 4-5 किंवा 1 वर्ष लागू दे. पोलीस भरती लांब आहे म्हणून विद्यार्थी, खास करून जुने विद्यार्थी, पूर्णपणे प्रॅक्टिस बंद करतात. कारण त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स इतका असतो, की भरती निघाल्यानंतर आपण 1 महिना 2 महिना प्रॅक्टिस करून आपण होऊन जाईल असे त्यांना एक आत्मविश्वास असतोय. परंतु सध्याची स्पर्धा बघता आपल्याला माहीत आहे कशी आहे, कंडिशन काय आहे. प्रत्येक विद्यार्थी क्लासेस, टेस्ट सिरीज, अगदी 12वी पासआउट झाल्यापासून विद्यार्थी 6 ते 7 महिन्यात फुल्ली प्रिपेअर्ड होतोय. त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्ही अगदी बारकाईनं लक्ष द्यायचं आहे, की आपण सध्या फ्लोमधनं बाहेर जाणं हे आपल्यासाठी किती धोकादायक असणार आहे हे देखील आपल्याला लक्षात पाहिजे. त्याचबरोबर काही विद्यार्थी असे असतात, की मैदानी चाचणी कंटिन्यू करत नाहीत, परंतु लेखीचा अभ्यास हे दररोज करतात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी देखील सांगतो, की मैदानी चाचणी जरी तुम्हाला कोणती इंजुरी असेल, तरी तुम्ही ॲटलिस्ट एक टाईम, दिवसातून एक टाईम तरी तुम्ही प्रॅक्टिस हे कंटिन्यू ठेवलंच पाहिजे. कारण आपल्याला वैयक्तिक इंजुरी आहे, त्यामुळं 2 टाईम करणं सध्या योग्य नाही. हे मान्य गोष्ट आहे. परंतु त्यातून आपलं लवकरात लवकर इंजुरी तर कव्हर केली पाहिजे किंवा हळू का होईना प्रॅक्टिस केलं पाहिजे. कारण त्याशिवाय सध्या पर्याय नाही. आपण जर वाट बघत राहिलो जाहिरातीची तर खूप अजून वेळ होईल आपल्याला. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की आतापासूनच आपण प्रॅक्टिस करत राहायचं आहे. चौथा मुद्दा असा असणार आहे, की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की सध्याच्या काळात टेस्ट सोडवणं योग्य आहे की नाही? हे असे मला भरपूर कमेंट्स किंवा टेलिग्रामला पर्सनली मेसेज देखील अजून येतात, की सध्या आम्ही टेस्ट सोडवू का नको? तर त्यांच्यासाठी माझं एकच उत्तर असेल, की सध्या तुम्ही 8 किंवा 15 दिवसातून एक टेस्ट सोडवली तरी इनफ आहे. काय सुद्धा जास्तीत जास्त टेस्ट सोडवायची काही गरज नाही. परंतु ॲटलिस्ट 15 दिवस मिनिमम. कारण त्याच्यापेक्षा जर आपण 20 दिवस, 25 दिवस, महिन्यातून एक टेस्ट सोडवला असं पण करायचं नाही किंवा रोज एक सोडवतो किंवा 2 दिवसातून एवढं पण सध्या काही आवश्यकता नाही. परंतु 7 ते 10 दिवस किंवा 15 दिवसातून एक टेस्ट तुम्ही सध्या सोडवायचं. त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस, विश्लेषण करायचं आहे. आपल्या चुकलेल्या प्रश्नावर आपण अधिक भर द्यायचा आहे. कारण जे आपले प्रश्न चुकलेले असतात तेच त्या प्रश्नाने आपलं पूर्णपणे मेरिटमधून आपल्याला बाहेर काढलेलं असते. त्यामुळे त्या प्रश्नाला कधीच अंडर एस्टिमेट करायचं नाही. ते प्रश्न पहिल्यांदा तुम्ही तयार करून घ्यायचा. आता एखादा जर मॅथ्समधील जर तुम्हाला भूमितीचा एखाद्या टॉपिकमध्ये जर यावेळेस जास्त मार्क्स गेले असतील, तर तुम्ही सुरुवात पहिल्यांदा तिथून करायची आहे. मग बाकीचे किंवा तुम्हाला सोपे वाटणारे विषय घ्या. परंतु टेस्ट ही सोडवणं अनिवार्य आहे. कमीत कमी 15 दिवसातून एक तरी टेस्ट तुमची ही झालीच पाहिजे पूर्ण विश्लेषणास. 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. आता आपण पहिला पॉईंट काय सांगितला, की सध्या अफवावर कोणत्याही पद्धतीचा विश्वास ठेवायचा नाही. तर हा पॉईंट अगदी त्या उलट आहे. म्हणजे कसं, स्वतःवरती प्रचंड विश्वास ठेवायचा, आत्मविश्वास. कारण आपल्या सक्सेसचं सगळ्यात मोठं जर कारण कोणतं असेल तर ते आत्मविश्वास आपला असतोय. आणि आत्मविश्वास आपल्या मेहनतीवर पाहिजे, आपल्या अभ्यासावर पाहिजे, आपल्याला टेस्टमध्ये पडलेल्या मार्क्सवर देखील पाहिजे. कारण काही विद्यार्थ्यांना 60, 65, 70 मार्क पडलेले विद्यार्थी आणि 85, 90, 95 मार्क पडणारे जे विद्यार्थी असतात, ह्या 2 विद्यार्थ्यांच्या कॉन्फिडन्समध्ये भरपूर फरक असतोय. कारण कमी मार्क्स पडलेला विद्यार्थी या टेन्शनमध्ये जातो, की तिथपर्यंत मार्क्स यायला मला 1 किंवा 2 वर्ष जातील. तर तसं काही नाही. जर तुम्ही हाच विचार करत बसला तर कदाचित तेवढे वर्ष जातील, पण आपल्याला तेवढे घालवायचे नाहीत. आपल्याला कमी वेळात जास्त रिझल्ट चांगला काढायचा असेल तर स्वतःवरती विश्वास पाहिजे. तर आता आपल्याला जरी 60 किंवा पडू दे मार्क किंवा 65, 70, 75 किती 75, 80 कितीही मार्क्स पडू देत. ते सगळ्यात पहिल्यांदा आपण ते मार्क ॲक्सेप्ट करायचे आहेत. ते मार्क आपण स्वीकारायचे आहेत, की मला एवढे मार्क पडलेत.
आणि 60 मार्क्स पडले तर 40 प्रश्न माझे हे चुकलेले आहेत हे देखील आपण एकदम ओपनली स्वीकारायचे आहेत. त्यात काही सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम नाही. कारण आपण जर स्वीकारत जर नसेल लवकर तर मग आपली सुधारणा पण होणार नाही आणि ते उरलेले 40 प्रश्नावर आपण कसं रिकव्हर करता येईल तर याचा आपण विचार करायचा. त्याचबरोबर जाहिरातीबद्दल किंवा वेळापत्रकबद्दल आपण मागील 2-3 व्हिडिओ टाकले होते. एक अंदाज आणि एक सटीक अंदाज सांगितला होता. कदाचित पुढे मागे त्याच टायमाला येऊन जाईल आणि काही विद्यार्थी म्हणत होते 2029 किंवा 2028 शिवाय जाहिरात निघत नाही. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय सांगू शकत नाही. तर त्यांना एवढंच सांगू शकतो की तुम्ही त्या अनुषंगानं प्रॅक्टिस करू शकताय. जे प्रामाणिक विद्यार्थी करतायत, मेहनत घेतात, त्यांना तुम्ही विनाकारण प्रॉब्लेम देऊ नका. कारण तुम्हालाही चांगलं माहीत आहे तुम्ही 1 किंवा 2, 3, 4 भरती दिल्या असतील तर भरतीच्या आधी आपण फ्लोमधनं बाहेर जाणं ही किती आपल्याला पूर्ण टर्निंग पॉईंट राहतो हे तुम्हाला चांगलं माहीत आहे आणि भरती झाल्यानंतर ह्या गोष्टी समजतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भरती होऊन गेली. आता आपली मागची भरती झाल्यानंतर काही विद्यार्थी मला भेटले अक्षरशः म्हणजे ते अगदी लिटरली मला सांगत होते की जर आम्ही व्यवस्थित गोष्टी जर फॉलो केल्या असत्या सुरुवातीपासून, जर आळस केला नसता तर कदाचित आज आम्ही सक्सेस असतो. कारण आमचं बाहेर जाण्याचं कारण म्हणजे 1 ते 2 मार्क आहेत. असं काय आम्ही 10 मार्काच्या मेरिटनं किंवा 15 मार्काच्या मेरिटनं असं बाहेर पडलेलो नाही. अगदी काठावर येऊन पडलेलो आहे असं बोलले ते. आणि असा विषय नव्हता की ते विद्यार्थी अगदी म्हणजे खूपच कमी त्यांची तयारी होती. अगदी प्रॉपर तयारीचे विद्यार्थी. ते देखील 1-2 मार्कानं बाहेर जाण्याचं कारण आता मी तुम्हाला सांगितलं की आजपासून आपण का सुरुवात करत नाही हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. आणि कारण आपली आजपासून केलेली सुरुवात हीच आपल्याला विजयाचा गुलाल मिळवून देणार असते. तर त्यामुळे तुम्ही सध्या आहे त्या कंडिशनपासून सुरुवात करा. जे बिगिनर्स असतील त्यांनाही सांगितलं आपण व्हिडिओमध्ये काल परवा बनवलेला आहे. नंतर ज्यांची एक मध्यम दर्जा 75-80 पर्यंत जाते त्यांनाही देखील आपण सांगितलेलं आहे. किंबहुना आपण 90+ विद्यार्थी जाणार आहेत. त्यांनाही आपण पूर्णपणे हवेत न जाता कसा अभ्यास करायचा किंवा मेंटेन आपलं झालेला अभ्यास कसा ठेवायचा हे आपण तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे अलीकडल्या काळात ह्या 1 ते 2 ते 3 भरतीमध्ये प्रश्न चालू घडामोडी किंवा ट्रिकी क्वेश्चन यावरती जास्त भर आहे. त्यामुळं असं कोणीच नाही की माझा अभ्यास चांगला आहे आणि मी 1 वर्ष थांबतो आणि देतो. त्याला पूर्ण 60 ते 65 मार्क पडलेले पण समजणार नाहीत. कारण एखाद्या जिल्ह्यात चालू घडामोडीच 15 ते 20 येते किंवा आउट ऑफ सिलेबस प्रश्नच 15 ते काय सुद्धा सिलेबसची निश्चिती नाही. त्यामुळं कोणीच सांगू शकत नाही की मला एवढे मार्क्स आहेत, माझी लेखी एवढ्या मार्काची आहे. म्हणून सांगतोय आत्तापासूनच तयारीला लागा. आणि डॉक्युमेंट देखील आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट आपण व्यवस्थित आत्ताच फाईलमध्ये ठेवा. ते देखील आपण व्हिडिओ बनवले आहेत, तोही जाऊन बघा. कारण हे आपण एकदम 5 ते 6 मुद्दे का घेतले? कारण यावरती भरपूर व्हिडिओ होत होते. गेली 1 आठवडा व्हिडिओ बनवतोय तरी हे मुद्दे कव्हरच होत नव्हते. त्यामुळं आपण काय केलं की एकाच व्हिडिओमध्ये हे सगळे मुद्दे क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं व्यवस्थित तुम्हाला जर समजलं असेल तर ह्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. आणि जर कोणतीही अडचण आली तर तुम्ही कमेंट करा. आपण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत असतोय. त्याचबरोबर येणाऱ्या काळात पण आपले भरपूर इंटरेस्टिंग व्हिडिओ असतील जसं की मेरिटचा अंदाज बाबतीत किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी असतील किंवा डॉक्युमेंट किंवा कोणत्याही संदर्भात आपलं हर एक टाईप एक सुद्धा टॉपिक आपला मिस होणार नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढ्या गोष्टी भरपूर झाल्यात. तर आपण उद्या आणि व्हिडिओ घेऊन येणारच आहे. तर कशा संदर्भात तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे ते देखील तुम्ही कमेंट करा. मला देखील कल्पना येऊन जाईल की सध्या विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत. त्या हिशोबाने आपण व्हिडिओ बनवू. तोपर्यंत सर्वांना परीक्षेसाठी स्टडीसाठी ग्राउंडसाठी ऑल द बेस्ट. तुम्ही चांगलं करतच आहात. त्यात अजून थोडी इम्प्रूव्हमेंट करा. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.